है ना. जस्ट मी इथे विजुअल स्टुडिओ स्टार्ट करते. फर्स्ट एम्प्टी वेबसाईट. ओके, इथे राईट क्लिक करून ऍड न्यू आयटम किंवा मग डायरेक्टली HTML पेज. ओके, सो इथे आपल्याला HTML पेज मिळालं, राईट. आता इथे बघा, आपण लास्ट टाइम टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग पर्यंत पाहिलं होतं. आपण लिस्ट टॅग पण केला होता ना. हा, है ना, लिस्ट टॅग पर्यंत आपलं झालं होतं मला वाटतं. लिस्ट टॅग आणि इमेज पाहिली होती का त्याच्यात? हा, पाहिली. इमेज पण इम्पोर्ट करायचं, कॉपी करून नाही करायचं, ते पण पाहिलं. हा, इमेज टॅग पण पाहिला आपण, राईट. Yes. ओके, अँकर टॅग आपला झालाय का की नाही? नाही, इमेज टॅग नंतर तिथेच क्लास ओव्हर झाला. तिथेच क्लास ओव्हर झाला ना. ओके ओके, चालेल. सो आता नेक्स्ट पहा, आपण इथे आता पाहतोय ते टेबल. ओके, आता इथे बघा, हा टेबल कसा क्रिएट करायचा. माझी स्क्रीन दिसतीये, पेंट आहे चालू. हा, ओके, सो आता सिंपल बघा, इथे मला काय करायचं, टेबल एक क्रिएट करायचा आहे. जस्ट मी इथे टेबलचं डिझाईन रेडी करते. म्हणजे असा टेबल आपल्याला हवा आहे. ओके, तो टेबल वरती इथे जस्ट कंटेंट मी राईट करते. आता इथे हवं रोल नंबर, नेम, तसंच मी खाली इथे रोल नंबर 1 आणि इथे 30,000. इथे 50,000 सॅलरी. ओके, सो असा एक आपल्याला टेबल जो आहे तो टेबल इथे क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, पहा आता हा टेबल जर आपल्याला क्रिएट करायचा झाला तर तो आपण HTML मध्ये कसा करणार आहे. सो पहिले इथे पहा, रोल नंबर, नेम, सॅलरी आहे, बरोबर. सो हे काय झालं, टेबलचे हेडिंग पार्ट झाले. म्हणजे त्याने आपण डिफाईन करतो की टेबलच्या प्रत्येक कॉलम मध्ये कोणता डेटा जाणार आहे, बरोबर. सो इथे हेडिंग पार्ट आहे म्हणून त्याला आपण बोलतो TH, टेबल हेडिंग. डिफाईन करतो TH ने. ओके, तसंच हा जो पूर्ण डेटा आहे टेबलचा, हा पूर्ण डेटा आहे तो टेबलचा बॉडीचा डेटा आहे. म्हणून त्याला आपण रन करताना टेबल डेटा त्याला आपण यूज करतो TD मध्ये. ओके ओके, ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण डेटा जो आहे इथून ते इथपर्यंतचा हा डेटा तो कुठे जाणार आहे, TD मध्ये. आणि टेबलचा हे जे आहे ते प्रत्येक रो, टेबलचा रो रो त्याच्यासाठी आपण इथे यूज करतो TR. प्रत्येक रो साठी आपण एक नवीन TR घेणार. म्हणजे जितके रो तितके तुमचे इथे TR येतील. ओके, टेबल रो. आता पहा, इथे जर आपल्याला टेबल क्रिएट करायचा झाला तर टेबलला रीड करताना आपण हॉरिझॉन्टली रीड करणार आहे. म्हणजे कसं, रोल नंबर, नेम, सॅलरी, 1 अमय 20,000, 2 संजय 30,000, 3 किरण 40,000 आणि 4 अजय 50,000. ठीक आहे, आता इथे बघा, टेबल आपल्याला जर क्रिएट करायचा असेल तर आपण कसं करणार. त्याच्यासाठी इथे मी जस्ट काय करते, टेबल टॅग यूज केला. ओके, त्याच्यामध्ये प्रत्येक रो साठी आपल्याला एक TR यूज करायचा. म्हणजे टेबल रो, आणि नंतर त्याच्यामध्ये हेडिंग किंवा बॉडी टेबलचा डेटा पार्ट येणार आहे. मग इथे आपण काय करणार, TR च्या मध्ये हेडिंग साठी TH,
तर पहिली हेडिंग काय आहे, रोल नंबर है ना, म्हणून आपण इथे घेणार रोल नंबर. नेक्स्ट हेडिंग काय आहे, नेम, म्हणून मी इथे घेते नेम. त्याची हेडिंग काय आहे, सॅलरी. बरोबर, तो हेडिंग झाली. तर काय झालं, इथे जो ही जी रो आहे इथेच कंप्लीट झाली आपली. नंतर काय आहे, डायरेक्टली नेक्स्ट रो आहे. म्हणून नेक्स्ट रो साठी आपण इथे पुन्हा काय करणार, किंवा नवीन टीआर. आता नेक्स्ट रो मध्ये काय आहे, टेबलचा डेटा पार्ट आहे, तर तो आपण कशामध्ये घेणार, टीडी मध्ये. म्हणून मग इथे मी यूज करते टीडी रोल नंबर 1 है ना. नेक्स्ट टीडी, त्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, अमय आणि 20,000. तर मग मी इथे घेते अमय, नेक्स्ट टीडी 20,000. बरोबर, तर ही रो इथेच कंप्लीट होते है ना. नेक्स्ट रेकॉर्ड आहे टू संजय 30,000. म्हणून आपण पुन्हा नवीन टीआर घेणार. टीआरच्या आतमध्ये टीडी टू टीडी संजय, नेक्स्ट इथे टीडी 30,000 है ना. रो कंप्लीट. पुन्हा मग नेक्स्ट रो साठी नवीन टीआर. नेक्स्ट रो मध्ये काय आहे, 3 किरण 40,000. म्हणून मग मी इथे काय घेते, टीडी 3 नेक्स्ट टीडी किरण किरण नेक्स्ट टीडी 40,000. 40,000. बरोबर, तर इथे झाला. पुन्हा नेक्स्ट रो आपण इथे घेणार, त्याच्यामध्ये टीडी 4 टीडी अजय आणि नंतर टीडी मध्ये 50,000 है ना. सो हा इथे आपण टेबल क्रिएट केला आणि त्याच्यानंतर टीआर क्लोज है ना, त्या रोचा टीआर क्लोज आणि नंतर मग टेबल टॅग क्लोज केला. सो याला कंट्रोल एस ने सेव्ह करते आणि राईट क्लिक करून विविन ब्राउझर. ओके, सो इथे पहा है ना, आपल्याला टेबल मिळाला, पण आता या टेबलला बॉर्डर नाही दिसत आहे. म्हणून आपण इथे काय करणार आहे, इथेच टेबल टॅगच्या आतमध्ये इथे पहा, या टेबल टॅगच्या आतमध्ये आपण बॉर्डर अप्लाय करणार. बॉर्डर इक्वल टू डबल कोट्स मध्ये 1 सेव्ह करते. ब्राउझरला येऊन ब्राउझर फक्त रिफ्रेश केली, पहा है ना. सो इथे टेबलची बॉर्डर शो होती. बरोबर, समजला टेबल इथपर्यंत. हा, ठीक आहे. आता नेक्स्ट पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय. तो हा डेटा जो आहे मी काढून टाकते. आता इथे मला ना आणखीन एक कॉलम ऍड करायचा आहे. तो इथे पहा, जस्ट मी हा कॉलम ऍड केला आणि याच्यामध्ये मला शो करायचंय अॅन्युअल सॅलरी. इथे घेते मी. आता अॅन्युअल सॅलरी म्हणजे काय, या सगळ्यांची टोटल मला या टेक्स्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले झाली पाहिजे. 5, 10, 14,000 है ना. म्हणजे मी काय केलं, इथे जे रोज आहेत है ना 1, 2, 3, 4 हे जे रो आहेत त्यांना मर्ज करून काय केलं मी, एकाच कॉलम मध्ये पूर्ण डेटा मी शो केलेला आहे. बरोबर, आता इथे आपल्याला आहे त्याच टेबल मध्ये काय करावं लागेल, एक हेडिंग ऍड करावी लागेल. बरोबर है ना. म्हणून मग आपण इथे काय करू, इथे सॅलरीच्या नंतर आणखीन एक हेडिंग इथे ऍड करतो. काय आहे, अॅन्युअल सॅलरी. ओके, आणि त्याच्यानंतर आपण इथे काय केलंय, नेक्स्ट टीआर पासून सेकंड टीआर पासून रो मर्ज केली आहे लास्ट पर्यंत. आणि त्याच्यामध्ये डेटा काय दाखवलाय आपण, 1,40,000 है ना. म्हणून इथे रो मर्ज करण्यासाठी आपण इथे यूज करतो ते रो स्पॅन है ना. मला तो कसा अप्लाय करायचा, सेकंड हा झाला तुमचा फर्स्ट टीआर, नंतर हा सेकंड टीआरचा लास्ट कॉलम पासून. म्हणून मग मी इथे काय करते, टीडी मध्ये काय डेटा असेल, 1,40,000 आणि रो मर्ज केले म्हणून या टीडी मध्ये आपण यूज करणार रो स्पॅन. किती आपण रोज मर्ज करणार आहे, 1, 2, 3 आणि 4. म्हणून त्याचा काउंट आपला इथे येईल 4. सो इथे बघा, आपण पेज जर रन केला तर बरोबर
ओके. ओके, समजलं? सो याला म्हणायचं रो स्पॅन है ना. ओके. ओके, आता तसंच इथे जसं आपण डेटाचं पाहिलेलं आहे तसंच मला काय करायचं इथे खालच्या मध्ये दाखवायचं. म्हणजे इथे पहा डिझाईन मध्ये आपण बघूया. सो इथे आणि हे जे आहे एक ऍड करते मी कॉलम आणि त्याच्यामध्ये समजा आपण तिथे न दाखवता खाली दाखवलं अॅन्युअल सॅलरी आणि ती सॅलरी मला कुठे शो करायची आहे इथे. ओके, म्हणजे इथे काय करतोय 1 2 3 कॉलम मर्ज करतोय. तर याला काय म्हणायचं कॉल स्पॅन. ओके, मग ते कॉलम मर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल 1 2 3 4 5 आणि 6 रो झाले ना. तर आपल्याला 6 रो मध्ये कॉल स्पॅन यूज करावा लागेल. मग कसं करणार इथे पहा इथे पहिला रो सेकंड रो थर्ड रो है ना. त्याच्यानंतर इथे फोर्थ रो आणि फिफ्थ रो आपल्याला कुठे करायचे 6 रो मध्ये. म्हणून पुन्हा मी इथे काय करते एक नवीन TR घेतला त्याच्यामध्ये TD आणि त्याला काय आपण देऊयात अॅन्युअल सॅलरी. आणि त्याच्या पुढच्या कॉलम पासून आपण काय केले हे कॉलम जे आहेत मर्ज केले. किती कॉलम मर्ज केले 1 2 3. म्हणून आपण इथे काय करणार TD मध्ये डेटा काय आहे 1,40,000 कॉलम मर्ज केले म्हणून आपण इथे काय यूज करणार कॉल स्पॅन इक्वल टू 3 कॉलम्स मर्ज केले ना म्हणून. इथे बघा आपण रन करून बघू है ना. अॅन्युअल सॅलरी आणि 3 कॉलम्स मर्ज करून हा डेटा आपण इथे शो केला. समजलं कॉल स्पॅन आणि रो स्पॅन. येस मॅम. ओके, आता याच्यामध्ये पहा आपण कॉल स्पॅन यूज करतो कॉलम्स मर्ज करण्यासाठी आणि रो स्पॅनचा यूज करतोय रोज मर्ज करण्यासाठी. आता इथे पहा आणखीन एक जसं की हे 2 सेल आहेत है ना रोल नंबर आणि नेम. हे जे 2 सेल आहेत या 2 सेल मध्ये जो हा मधला गॅप दिसतोय छोटासा हा गॅप जर तुम्हाला वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण इथे यूज करतो सेल स्पेसिंग. आणि ते आपण सेल स्पेसिंग कुठे अप्लाय करणार आहे या टेबल टाईपच्या आतमध्ये. काय यूज करणार आपण सेल स्पेसिंग आणि हे तुमच्या डिझाईनला जसं सुटेबल आहे तशी साईज अप्लाय करायची. मी इथे घेतले जस्ट एक्झाम्पल 10 पिक्सल. ओके, सो इथे मी ब्राउझरला जस्ट रन करते बघा डिफरन्स है ना. हा मधला जो गॅप आहे प्रत्येक सेल मधला टेबल मधल्या प्रत्येक सेल मध्ये हा गॅप जो आहे तो दिसतो. ओके, तसंच इथे जसं आपण समजलं सेल स्पेसिंग. हा, तसंच इथे बघा हा जो सेल आहे रोल नंबरचा है ना आणि हा रोल नंबर त्याच्यामध्ये हे कंटेंट आहे. ओके, हे कंटेंट आणि ही जी बॉर्डर आहे या दोघांमधलं जर डिस्टन्स आपल्याला कमी जास्त करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो सेल पॅडिंग. मी इथे घेतला 10 पिक्सल. तुम्ही किती पण घेऊ शकता 10 20 15 17 जे काय तुम्हाला घ्यायचंय ते. सो इथे फक्त मी रिफ्रेश करते बघा या दोघांमधलं डिस्टन्स वाढलं की नाही है ना. तसंच जरी समजा मला आणखीन वाढवायचं समजा मी 30 घेतलं तर बघा है ना. हा मधला जो गॅप आहे हा गॅप याला म्हणायचं सेल पॅडिंग आणि हा जो गॅप आहे त्याला म्हणायचं सेल स्पेसिंग. ओके, समजलं टेबल. येस मॅम. ओके, याच्यामध्ये काय डाऊट मॅम नाही ना. बरं चालेल ठीक आहे पुढे कंटिन्यू करूया. चालेल. ओके, सो जसं इथे तुम्ही टेबल पाहिला हे मी काढून टाकते. ओके. आता नेक्स्ट आपण इथे बघूया तो फॉर्म. आता फॉर्म बघा कसा क्रिएट करायचा. फॉर्म म्हणजे जस्ट मी इथे लेबल घेतला नेम सरनेम आणि एक सबमिट बटन. सो बघा इथे फॉर्म कसा असेल नेम
त्याच्या पुढे त्याचा टेक्स्ट बॉक्स, सरनेमच्या पुढे टेक्स्ट बॉक्स आणि हे जे बटन आहे ते एक सबमिट बटन. ओके, सो असा एक ओके. आपल्याला सिंपल फॉर्म डिझाईन करायचा आहे. याच्यामध्ये हे जे नेम आहे त्या नेमला आपण म्हणतो लेबल. ओके, हा जो बॉक्स आहे त्याला म्हणायचं टेक्स्ट बॉक्स आणि हे जे आहे त्याला म्हणतो आपण बटन. तर इथे बघा हे आहे लेबल, टेक्स्ट बॉक्स. ओके. आणि हे बटन. बटन. ठीक आहे, आता हे जर आपल्याला इथे कोड मध्ये क्रिएट करायचा असेल तर तो आपण कसा क्रिएट करणार आहे. सो इथे जस्ट मी काय करते, फॉर्म. तर आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा आहे म्हणून मी इथे फॉर्म टॅग यूज करते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय पाहिले, लेबल आहे बरोबर, म्हणून त्या लेबल साठी आपण इथे यूज करतो लेबल टॅग. आणि लेबल काय आहे, नेम. ओके, त्यानंतर त्याच्या पुढे काय आहे, टेक्स्ट बॉक्स आहे. तर टेक्स्ट बॉक्स बघा आपण कसं घेणार आहे, तर इथे इनपुट टाईप टेक्स्ट आणि त्याला इथे जस्ट प्लेस होल्डर दिला नेम. आता प्लेस होल्डरचा यूज आपण कशासाठी करतो, पहा इथे पेंट मध्ये तुम्हाला कधी कधी बघा असं दिलं जातं. जस्ट मी ग्रे कलर देते, पहा असा एक बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये असं पेंट मध्ये म्हणजे नाही का त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला काय फिल करायचं डेटा असं दिला जातो, जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, है ना. हा हा. हा, तर त्याला म्हणायचं प्लेस होल्डर. ओके, तर आता आपण काय घेतलं, नेमचा लेबल घेतला आणि तसा त्या आपण एक टेक्स्ट बॉक्स घेतला बरोबर. आता सेकंड मला काय करायचं, सरनेम आणि त्याचा टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे म्हणून ते घेताना मी कुठे घेणार आहे, नेक्स्ट लाईनला. तर नेक्स्ट लाईनला घेण्यासाठी आपण इथे याच्या पुढे यूज करतो BR टाईप. BR टाईप यूज कर लाईन ब्रेक. ठीक आहे, मग आता नेक्स्ट लेबल आहे, लेबल कोणतं, सरनेम. आणि त्याच्या पुढे टेक्स्ट बॉक्स आहे, तो इथे घेणार इनपुट टाईप टेक्स्ट आणि त्याला आपण देतो प्लेस होल्डर सरनेम. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं, नेक्स्ट लाईनला बटन. तर मग बटन. ते बटन कसं घेणार, इनपुट टाईप बटन आणि त्या बटनला व्हॅल्यू म्हणजे त्या बटनला नाव द्यायचं, नाव काय, सबमिट. सबमिट. आणि हे इनपुट टाईप है ना. पहा इथे मी रन करते, पहा आउटपुट आपल्याला कसं दिसेल. तर इथे बघा है ना, नेम, त्याचा टेक्स्ट बॉक्स आणि त्याच्यामध्ये पेंट मध्ये जे आपल्याला हे दिसतं ना ते आहे प्लेस होल्डर. ओके, आपण BR टॅग यूज केला म्हणून लाईन ब्रेक करून तो काय करतोय, खालती सरनेम आलं, त्याचा टेक्स्ट बॉक्स आहे आणि इथे काय आलं, सरनेम. आणि हे एक आपलं सबमिट बटन है ना. समजलं इथपर्यंत. ओके, आता इथे बघा हे जे प्लेस होल्डर आहे, आपण जर टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक केलं आणि काही टाईप केलं तर ते नेम जे आहे ते निघून जातं. पहा ओके. फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल बाबा हा असा टेक्स्ट बॉक्स आहे, मग त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये काय डेटा फिल केला पाहिजे. ओके, समजलं इथपर्यंत. येस मॅम. है ना. आता इथे जसं बघा मी एकच BR टॅग यूज केलाय, जर समजा मी आणखीन एक BR टॅग यूज केला तर तो काय करेल, आणखीन एकदा लाईन काय करेल, ब्रेक करेल. पहा त्यांच्यामध्ये गॅप दिसतो तुम्हाला. ओके. ओके, सो हा झाला एक सिंपल फॉर्म. आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट आपल्याला काय करायचं, समजा मी इथे लेबल घेतला कॉन्टॅक्ट नंबर आणि हा जो त्याचा टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये फक्त मला नंबर फिल करता आला पाहिजे म्हणून मी इथे त्याचा टाईप काय घेते, नंबर, आणि त्याला प्लेस होल्डर देते कॉन्टॅक्ट नंबर. प्लेस होल्डर मध्ये तुम्ही काही पण देऊ शकता, जे तुम्हाला द्यायचंय ते देऊ शकता. तर जस्ट इथे बघा आणि मी पेज काय करते, रन करते है ना. समजा मी इथे काय करते, हे जे बटन टॅग आहे तो बटन टॅग आपण लास्टला घेऊयात. ओके. ओके, पहा तर इथे बघा या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाईप करताना कॅरेक्टर पण होतात आहेत, नंबर पण होतात आहेत. तुम्हाला जर सिम्बॉल करायचे सिम्बॉल पण तुम्ही करू शकता.
पण आता इथे आपण बघा या टेक्स्ट बॉक्सला घेताना आपण काय घेतलं, टाईप इक्वल टू नंबर घेतला. तर आपण इथे अल्फाबेट बघा, मी अल्फाबेटला टाईप करतेय तरी पण ते होत नाही, त्याच्यामध्ये फक्त नंबर्स तुम्ही घेऊ शकता, अल्फाबेट्स नाही. कारण की का आपण इथे टाईप घेतल्यानं काय घेतलाय, नंबर. म्हणून है ना. जसं नंबर झालं तसंच आपण लेबल घेतला, समजा नेक्स्ट ईमेल आयडीचा. ओके. ओके. आणि त्याच्यानंतर इनपुट टाईप ईमेल आणि त्याला प्लेस होल्डर जर दिला आपण मेल आयडी आणि BR टाईप. तर काय होणार, तुम्हाला फक्त इथे मेल आयडी तुम्ही एंटर करू शकता. घेऊ शकता, पण जेव्हा तुम्ही फॉर्म व्हॅलिडेशनला जाता तर इथे @ इथे बघा, प्लीज इन्क्लूड अँड ॲट इन द ईमेल ॲड्रेस इज मिसिंग अँड @ बघितलं. तर इथे तो काय करतोय, तुम्हाला एरर दाखवतोय. ओके. ओके. सो हे झालं ईमेल साठी. तसंच सेम आपण पुढे करूयात पासवर्ड साठी. लेबल पासवर्ड आणि इनपुट टाईप पासवर्ड आणि त्याला आपण दिला प्लेस होल्डर पासवर्ड. इथे बघा, तुम्ही रन करताल आणि पासवर्ड मध्ये जर काही डेटा एंटर केला तो दिसताना तुम्हाला बुलेट्स मध्ये फक्त दिसणार आहे. म्हणजे आपल्याला कॅरेक्टर्स त्याचे शो होत नाही, जसे इथे कॅरेक्टर शो होतात तसं पासवर्ड मध्ये आपल्याला काहीच कॅरेक्टर शो होत नाही, सिक्रेट राहतं ते. है ना. समजलं. तो तसंच नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेऊयात आपण लेबल. समजा डेट ऑफ बर्थ घेतला मी आणि त्याच्या इथे इनपुट टाईप डेट आणि त्याला प्लेस होल्डर दिला DOP. BR टॅग क्लोज. तो सेव्ह केला. पहा इथे आपल्याला काय दिसेल बघा, डेट ऑफ बर्थ आणि टाईप इक्वल टू काय घेतला, डेट घेतला. म्हणून इथे बघा याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला कॅलेंडर दिसतं आणि इथे तुम्ही ज्या सालमध्ये जायचे त्या सालमध्ये जाऊन काय करू शकता, इयर तुमचं किंवा डेट एंटर करू शकता. बघा है ना. सो हे झालं डेट. ठीक आहे, समजले इथपर्यंत. ओके मॅम. आता नेक्स्ट पहा याच्यामध्ये आणखीन. समजा मी इथे लेबल घेतला, तो ऍड्रेस साठी आपण इथे यूज करतो टेक्स्ट एरिया. आणि टेक्स्ट एरियाचा जो हा टेक्स्ट बॉक्स आहे ना, सध्या मी ब्लँक सोडला, रन केला. पहा तर त्याच्यामध्ये हा जो पहा टेक्स्ट बॉक्स तुम्ही कमी जास्त कितीही करू शकता. आणि याच्यामध्ये डेटा तुम्ही जितका, कारण की ऍड्रेस कसा आपण म्हणतो ना, काहींचा शॉर्ट मध्ये असतो, काहींचा लॉंग असतो, तर स्पेस कधी कधी पुरत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला हवं जसं आपण डेटा इन्सर्ट करू शकतो. तर तसं इथे आपण पाहिलं ते टेक्स्ट एरिया है ना. आता इथे समजा इथे टेक्स्ट एरिया मध्ये जरी आपण डेटा एंटर केला, ओके, जेव्हा आपण रन करतो तर ऑलरेडी त्याच्यामध्ये तो दिसेल तुम्हाला. इथे बघा, ओके. है ना. दिला कुठे आहे मी, इथे या टेक्स्ट एरिया मध्ये. ओके. तसंच मी इथे BR टॅग यूज करते. आता इथे बघा, आपल्याला जर समजा मल्टिपल कोर्सेस आहेत ते जर घ्यायचं असेल, म्हणजे मल्टिपल चॉईस करायचं असेल, चेकबॉक्स वगैरे, ते आपण कसे क्रिएट करणार. सो इथे मी घेते लेबल साठी घेतलं कोर्सेस. आता इथे चेकबॉक्स आपण कसं क्रिएट करणार, इनपुट टाईप चेकबॉक्स आणि त्याला आपण देतो इथे व्हॅल्यू समजा .net. ओके. मी इथे BR टॅग घेते नेक्स्ट लाईनला येण्यासाठी. तर बघा हा पहा, हा चेकबॉक्स. ओके, त्याला क्लिक करू शकते. तर असे मल्टिपल चेकबॉक्स जे आहेत ते मी घेऊ शकते. इथे जस्ट मी इथे घेते .net. ओके. जसं इथे घेतलं सेम तसंच आपल्याला नेक्स्ट समजा जावा, पायथॉन, वेब डिझायनिंग वगैरे असं समथिंग वेगवेगळे घ्यायचे. इनपुट टाईप चेकबॉक्स, त्याला व्हॅल्यू द्या
समजा जावा, इथे जावा BR टॅग. BR टॅग घेतल्यामुळे काय होतं ते 1 बाय 1 एका खाली एक येतात. ठीक आहे. जसं आपण इथे जावाचा घेतला तसंच मी काय करते आणखीन घेते, समजा पायथॉन, वेब डिझायनिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग असं वेगवेगळं. ओके. डिझायनिंग, डेटाबेस, बाय वन आपल्याला चेकबॉक्स. म्हणजे याच्यामध्ये बघा आपण मल्टिपल ऑप्शन्स आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो है ना. तर याला काय म्हणायचं, चेकबॉक्स. आता नेक्स्ट आहे रेडिओ बटन्स. तर इथे मी घेते लेबल आणि इथे समजा मी जेंडर घेतलं, तर जेंडर मध्ये आपण मेल, फिमेल, अदर असे 3 आपण बुलेट्स घेऊयात. म्हणजे त्यातलं काय तिघांमधलं कोणतं तरी एकच सिलेक्ट करता आलं पाहिजे. म्हणजे मेल असेल तर मेल आणि फिमेल असेल तर फिमेल किंवा अदर असेल तर अदर. मग त्याच्यासाठी कसं घेणार, इनपुट टाईप रेडिओ, त्याला व्हॅल्यू द्यायची आहे. व्हॅल्यू आपण इथे देणार आहे समजा मी फिमेल आणि त्याला नेम द्यायचं आहे जेंडर. ओके. BR टाईप. सो सेम मी काय करते बाकी तिघांचे मेल आणि अदर. तर इथे बघा फिमेल, मेल, अदर. म्हणजे बघा इथे काय होतंय, मी सिलेक्ट करते दुसरं पण काय होतंय पहिलं निघून जातंय आणि जे सिलेक्ट करते ते शो होतंय है ना, बरोबर. सो याला काय म्हणायचं, रेडिओ बटन्स. हे 3 जे आहेत ते रेडिओ बटन आणि हे जे सगळे आहेत ते आहेत चेकबॉक्स. ओके. तसंच नेक्स्ट आपल्याला इथे काय करायचंय, ड्रॉप डाऊन क्रिएट करायचा आहे. सो इथे घेते लेबल आणि ते सिटी म्हणून ऍड करते आणि याच्यानंतर BR टॅग घेते आणि तिथे मला ड्रॉप डाऊन आला पाहिजे. तर ड्रॉप डाऊन आपण कसं क्रिएट करणार आहे, सिलेक्ट आणि त्याच्यामध्ये ऑप्शन टॅग. ऑप्शन समजा मी इथे सिटी दिली पुणे. नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट ऑप्शन सेव्ह केला. सो इथे बघा मी रन करते. सो इथे बघा हे जे आहे ते ड्रॉप डाऊन बघा, जे सिलेक्ट करू ते दिसतंय वरती. मुंबई, नागपूर, पुणे. सो हे झालं सिलेक्ट म्हणजे ड्रॉप डाऊन. ओके. आता जसं आपण इथे ड्रॉप डाऊन घेतला, समजलं इथपर्यंत? समजलं मॅडम. आता याच्यामध्ये बघा आपल्याला आणखीन काय करायचं. आता हा जो फॉर्म आहे याला मला बॉर्डर अप्लाय करायची आहे, म्हणून आपण इथे एक टॅग यूज करतो. तर तो टॅग काय आहे, फील्ड सेट. फील्ड सेट आणि ह्या फील्ड सेटचं क्लोजिंग जे आहे ते आपण सगळ्यात शेवटी करणार. जिथे आपला फॉर्मचा बटन फॉर्म टॅग क्लोज होतो तिथे. इथे बघा त्याला काय येईल, आपल्याला फॉर्मला बॉर्डर मिळेल. पहा इथे बॉर्डर दिसते. अशी आपण बॉर्डर घेऊ शकतो. आता जस्ट या बॉर्डर वरती जर मला हेडिंग द्यायचे किंवा फॉर्म असा डिफाइन करायचा, तर याच्यासाठी आपण काय करणार, इथे
फील्ड सेटच्या नंतर एक लिजन टॅग आपण इथे यूज करतो आणि याच्यामध्ये जस्ट मी काय करते H2 चा टॅग यूज करते. ते दिलं मी इन्क्वायरी फॉर्म. आपल्याला आउटपुट मध्ये कसं दिसेल है ना. H2 टॅग मध्ये यूज केले म्हणून मला ते काय होते लिजंड यूज केल्यामुळे काय होते हे जी फॉर्मची बॉर्डर आहे याच्यावरतीच मला काय आलं हा इन्क्वायरी फॉर्मचं लेबलिंग आलं किंवा हेडिंग आलं. समजले इथपर्यंत? समजलं मॅडम. है ना. इथपर्यंत आज जे आपण पाहिलं ते समजलं ना. टेबल पाहिलं आणि फॉर्म बघितले. फॉर्म बघितला. ओके. याच्यात काही डाऊट नाही मॅडम. नाही ना. मग आपण नाही. एक काम करू आज आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. चालेल. ओके. चालेल. ओके. याच्यात काही